बिग बॉस मराठीचा प्रवास कसा होता? आता आपण जाणून घेणार आहोत संस्कृती साळुंखे म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती ससा हिच्याकडून. कशी आहेस तू? कसं वाटतंय? हाय, छान दिसतेस. नमस्ते. थँक यू सो मच. तुम्ही पण खूप छान दिसताय. थँक सो मच. आणि आधी तू हे सांग, की बिग बॉस मराठीत तुला जायचं होतं. त्या घरात गेल्यानंतर अर्थात थोडी गणितं वेगळी होतात, खूप बदलतात. तुझ्यासाठी हा प्रवास कसा होता? आत्ता काय घेऊन आलीयस? खरंच हा प्रवास खूप शॉर्ट बट स्वीट होता. भरपूर काही शिकवण मिळाले, भरपूर काही गोष्टी अनुभव करायला मिळाले, जे आय थिंक रिअल लाईफमध्ये कधीच नाही झाले असते. बिग बॉसमध्ये जाणं एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करून आली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एवढे गाजलेले कलाकारांसोबत ते मंच शेअर करणं, सगळे त्यांचे अनुभव जाणून घेणं, त्यांचे स्ट्रगल जाणून घेणं, एक ग्रॅटिट्यूड आहे मला त्या गोष्टीचा. भरपूर काही शिकायला मिळाले, त्या सगळ्या गोष्टींचं एक ब्लेसिंग म्हणून मी बाहेर आली आहे. आणि जर्नी ही कशी असू दे, मला असं वाटते की डेस्टिनेशन तेवढं मॅटर नाही करत, जेवढं त्या जर्नीमध्ये तुम्ही काय लर्न करताय तेवढं मॅटर करतं. तर नक्कीच हे एक तसं माझं डेस्टिनेशनपर्यंत पोचण्याचं एक स्टेपिंग स्टोन होता. आणि बिग बॉस काय मराठी डेस्टिनेशन? डेस्टिनेशन तर नक्कीच लोकांची मदत करणं, एक बदल घडवणं, जास्तीत जास्त रिफॉर्म्स आणून एका सोशल वर्कमध्ये जुडण्याचं माझं डेस्टिनेशन आहे. ते या प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे मला कुठे ना कुठे असं साकार होताना दिसतंय. तर नक्कीच त्या गोष्टीवरती एक अभिमान आहे की त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि एक मौका दिला खेळण्यासाठी. आणि आता आपण बोलूया या बिग बॉस मराठीच्या घरातला तुझं सर्वात हॅपीएस्ट मोमेंट काय होता त्याच्याबद्दल? तर काय होतं तुझं तुला सर्वात भारी वाटलं असं काय होतं? सर्वात भारी तर मला खरंच जेव्हा माझ्या आईचं पत्र मिळालेलं, त्याच्यानंतर जेव्हा रात्री मी ते पत्र वाचत होती, तेव्हा आय वॉज सो हॅपी, सो हॅपी. म्हणजे कंपेअरच नाही करू शकत कुठली फिलिंग त्या फिलिंगशी. माझा जो एक आठवडा त्याच्या आधी गेलेला तो खराब गेलेला एकदमच. म्हणजे मी बाहेरनं अशी दिसत होती की मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी सगळं करणार, हे करणार, ते करणार. पण आतमधनं मी जेवढं काही गोष्टी माझ्याबद्दल ऐकत होती घराच्या आतमध्ये किंवा धक्क्यावरती, ते त्यामुळे मी कुठे ना कुठे थोडी डिमोटिवेट झालेली. पण ती सगळी एनर्जी परत आली जेव्हा मी माझ्या मम्मीचं पत्र वाचलं. आणि आय थिंक ते फिलिंग मी कुठल्याच फिलिंग्ससोबत कंपेअर नाही करू शकत. ओके. आणि त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर जेव्हा मम्मीला तू भेटलीस तेव्हा काय होतं? मम्मी माझी इकडेच आहे. समोरच बसली आहे. सगळं क्राईम आणि सगळं झालं. सगळं सगळं इमोशनल डाउनलोड केला मी मम्मीवरती. आणि कुठे ना कुठे जे काही तिने स्ट्रगल माझे बघितले त्याच्यामध्ये तिला पण खूप वाईट वाटलेलं. ती पण खूप त्या झोनमध्ये होती की अरे असं कसं झालं, असं कसं होऊ शकतं तुझ्यासोबत, असं कसं, असं कसं, असं. ती म्हणजे ती पण एवढी फ्रस्ट्रेशनमध्ये होती. तर तिचं फ्रस्ट्रेशन बघून मला खरंच ती जाणीव आली की हे किती महत्त्वपूर्ण होतं माझ्या फॅमिलीसाठी. माझे जे जवळपासचे आहेत, जे मला सपोर्ट करतात, प्रेम करतात, त्यांनी किती पाठिंबा दिला आहे मला या गोष्टीच्याबद्दल. त्या सगळ्या गोष्टीची जेव्हा मला जाणीव झाली तर एक न्यू वेव ऑफ ग्रॅटिट्यूड माझ्यामध्ये आला. अँड आय एम जेन्युइनली सो सो ग्रेटफुल सगळ्यांसाठी ज्यांनी मला सपोर्ट केलं, प्रेम केलं आणि माझे सगळे मूड्स बघितले त्या घरात, सगळे डिसिजन्स बघितले आणि खंबीरपणे माझ्या पाठी उभे होते. आणि अर्थात त्यानंतर घरात बरंच काही घडलं बिघडलं बिनसलं सुद्धा बरंच काही. विशालसोबतही तुझं बरंच वाजलं होतं, बरंच काही घडलं. तर एकंदरच विशालसोबत तुझे इक्वेशन कसे कसे बदलत गेले आणि काय तुला ते काय त्याचं रूप तुला काय जाणवलं? आय थिंक त्याच्यासोबत इक्वेशन्स कधी माझे चेंज झालेच नाही, कारण की जे इक्वेशन स्टार्ट झालेले ना वाईट, तेच वाईटच कंटिन्यू होत होते. कसं झालं की तो फक्त तो फक्त त्याची पातळी अजून खाली 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 जाऊन त्याची जी ॲक्च्युअल पर्सनॅलिटी आहे ना तेच दाखवत होता. आणि मी त्याच्या लेवलवरती जाऊन गोष्टी नाही करू शकत. माझं तो क्लास नाही आहे, तो माझा ग्रेस नाही आहे अजिबात. पण तो जसा आहे त्याला तसं दिसायचं आहे तो दिसू शकतो. मला काहीच इंटरेस्ट नाही आहे त्याच्या लेवलवरती जाऊन त्याला दाखवण्याची. आपण कसं होतं ना, मोस्ट ऑफ द टाइम्स आपण बघतो की त्यांनी त्याला हे म्हटलं आणि बापरे तो गप्प राहिला. पण आय फील लाईक त्या सायलन्समध्ये एक पॉवर आहे की मी तुला ही पॉवर देते की मी तुला रिॲक्शनच नाही देणार. आय थिंक दॅट इज ट्रू पॉवर. आय थिंक दॅट इज द ट्रू रिॲक्शन की मी माझ्यासाठी खेळत होती.
त्याला रिॲक्शन देण्यासाठी खेळत नव्हती आणि हीच माझी सगळ्यात मोठी जीत आहे. आणि राखीसोबत ही तुझं बरंच गाजलं. त्याच्या रील्स पण निघाल्या आहेत जेव्हा तू तिला शांत करतेस. आय थिंक मी भरपूर गोष्टी नाही बघितल्यात अजून, जी की खूप चांगली गोष्ट आहे, कारण की माझे स्वतःचे रिॲक्शन्स बघून मला बिलीव्हच नाही होत की हे मी आहे. काय हे मी एवढं कसं. आय थिंक तिच्यासोबत जे फ्रस्ट्रेशन्स होते ना ते खूप जास्त होते. म्हणजे विशालसोबत एक टँजंटच बॅड होता. राखीचं अननेसेसरी होतं. अननेसेसरी इन अ सेन्स की ती ती पहिले मला काही गोष्ट करायला सांगणार, मग ती गोष्ट झाल्यानंतर मग ती उलटं रिॲक्शन देणार. तर ती गोष्ट मला आधी कळत नव्हती, मग नंतर कळली की तसंच तिचा गेम आहे. ती पोक तसंच करते आणि तिला हवं आहे की एक माणूस इमोशनली थोडा ब्रेकडाऊन होईल, नाहीतर त्यांचं गेम अप करेल. हे तिचं दोघांमधनं एक टार्गेट असतं. मोस्टली तर तिला हवं आहे की इमोशनली ब्रेकडाऊन होईल आणि ते तसंच झालेलं तन्वीसोबत. आणि मला ते रिपीट नाही करायचं होतं. पण कसं होत होतं, भरपूर इन्स्टन्स होत होते जे मी लेट गो करत होती आणि ते पायलअप होत होते आणि मी आत्मन्ना फ्रस्ट्रेट होत होती. आणि कसं होतं, ते घडा भरल्यानंतर एक बूंदनी पण ओव्हरस्पिल होतं. तसंच झालं आणि ते स्विमिंग पूलमध्ये दिसलं आपल्या सगळ्यांना. तो घडा माझा ओव्हरस्पिल झाला त्या स्विमिंग पूलमध्ये आणि एका छोट्याशा कपच्या मुद्द्यावरती माझं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर आलं. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की ते राखी आणि कप दोघांच्या बद्दल होतं, कारण की ॲट द एंड ऑफ द डे ते माझ्यासाठी एक घेतलेला माझा स्टँड होता की राखी बाद झाली, तू प्रवोक मला करत राहणार तर मी तुला फाईट तुझ्या लेवलवरती येऊन देऊ शकते. ते मी देत नाही आहे कारण की ते मला माझ्या मॉरल्सच्या अगेन्स्ट वाटतं. पण असं नाही आहे की मी देऊ शकत नाही. जेव्हा तिने माझा तो पोटेन्शियल बघितला ना, ती आपोआप गप्प झाली. आणि पण तुला काय वाटतं की तू लवकर थोडी बाहेर आली आहेस असं तुला वाटतं का? आणि असेल तर त्याची काय रिझन वाटतं? मी हे खूप वेळा म्हटलेलं आहे आणि आत्ताही म्हणेन, आय जेन्युइनली थिंक की हा माझा सीझन नव्हता. कारण की हा सीझन आहे ना, हा ग्रुप सीझन आहे. 2 कट्टर ग्रुप्स आहेत, लोक त्याच्यातच खेळत आहेत. आणि माझं कसं आहे ना की मी एक इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे. माझा स्वभावच तसा नाही की मी ग्रुपसोबत खेळणार. कारण की जोपर्यंत मला त्या ग्रुपच्या सगळ्या माणसांशी नाही पटत तोपर्यंत मी त्या ग्रुपमध्ये जाऊ नाही शकत. आणि कसं आहे ना, वाईल्ड कार्ड आल्यामुळे तो डिसएडव्हान्टेज असतोच की तुम्हाला एका चालत्या गाडीमध्ये चढायचं आहे. तर आता तुम्ही चूज नाही करणार तुमचा स्टॉप काय आहे. जो स्टॉप येईल त्याच्यावरती तुम्हाला थांबायला लागेल. आणि मी तसं करूच नाही शकत. माझे आत्तापर्यंत जेवढे शोज केले सगळे इंडिव्हिज्युअल गेममध्ये खेळून केलेले आहेत. कुठेही माझा ग्रुप नव्हता किंवा मी काही ग्रुप प्लेमध्ये आली नाही आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जर मी आधी शोमध्ये आली असती ना तर तो माझा फॅक्टर जास्त उठून आला असता. कारण की मी त्या पॉईंटमध्ये गेली शोमध्ये की जिकडे ग्रुप प्ले नेसेसरी होता, जो मी नाही करू शकत होती, नाही मला करायचा होता. आणि ती गोष्ट थोडी कन्फ्युजिंग पण झाली, कारण की माझ्या डोक्यामध्ये मी क्लिअर होती की मला इंडिव्हिज्युअल प्ले करायचं आहे. पण कसं आहे, त्या घरात ऑलरेडी बिग बॉस करून आलेले लोक होते आणि त्यांनी मुद्दामून 1 वर्सेस हाऊस नको दिसायला म्हणून एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की जर ही एकटी बसली आहे तर हिच्या आजूबाजूला जाऊन बसायचं किंवा हिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचं, हे करायचं ते करायचं. अशा भरपूर गोष्टी झाल्या ज्याच्यामुळे तो नॅरेटिव्ह खूप कन्फ्युजिंग दिसत होता. मला पण आत्मना खूप कन्फ्युजिंग वाटत होतं, कारण की मला ज्या लोकांशी नाही पटत ते का माझ्याशी येऊन गोड गोड बोलायला लागतात, अचानक गोष्टी सांगायला लागतात, हे करायला लागतात. मला समजूनच नाही येत होतं की हे का. आणि राकेश आणि तन्वी यांच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, किंवा एकंदर कसं तुझं ट्युनिंग रंगलं, किंवा इन जनरल आता त्यांचा गेम कसा चाललाय काय? त्यांचा गेम खूप छान चालला आहे. आय होप की ते हा गेम कंटिन्यू करणार आणि अजून त्यांचं पोटेन्शियल आहे ते रीच करणार. नक्कीच या दोघांमधनं मला एकाला टॉप 5 किंवा टॉप 3 मध्ये बघायला आवडेल. आणि तुझ्या मते कोण जिंकेल? माझ्या मते विनर हे डिसाईड करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण की सगळंच प्रेक्षकांच्या हातात आहे. त्यांच्या मतांचं एवढा जास्त इम्पॅक्ट आहे. तर विनर ॲट दिस पॉईंट कोण होणार बोलणं खूप खूप कठीण आहे. तू कोणाला सपोर्ट करशील? मी सपोर्ट नक्कीच आरबी किंवा तन्वीमधनं कोणाला तरी करीन, कारण की मला त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल दिसतं, ती आग दिसते, ते डेस्परेशन दिसतं जिंकण्याचं. आणि नक्कीच आपण बघू प्रेक्षकांचं पण तेच मत आहे की नाही. आणि यानंतर फ्रेंड्स म्हणून तुला कोणाबरोबर कंटिन्यू नंतर राहायला आवडेल? मला तर सगळ्यांबरोबर आवडेल, विशालला सोडून. तो आधी माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये होता, आता पण ब्लॉक लिस्टमध्येच राहणार.
पण विशालला सोडून आय थिंक मला माझं असं नाही आहे की मी ग्रजेस होल्ड करते किंवा काय. शो पर्यंत गेमपर्यंत, गेमच्या नंतर आपलं खूप मोठं आयुष्य आहे, खूप मोठी मोठी गोष्टी करायची आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचाच साथ हवा आहे असं माझं मत. आणि यानंतर तुला कुठल्या विशिष्ट शोमध्ये जायला आवडेल? काहीतरी पुढचं पण तुझं स्टेपिंग स्टोन ठरला असेल तुझ्या डोक्यात, तर काय? ही अजिबात पण नाही. आय थिंक बिग बॉस इज द लास्ट रियालिटी शो, म्हणजे तो टॉप रियालिटी शो आहे. बिग बॉसच्या नंतर काहीच येत नाही. तर रियालिटी शोजमध्ये तर माझं असं काहीच गोल नाही आहे सध्या. तर मला सोशल वर्कमध्ये खूप फोकस करायचं आहे, माझा अभ्यास पण पूर्ण करायचा आहे, आणि जे काही माझे चेकलिस्ट आहेत ते तुम्हाला नक्कीच सगळ्यांना दिसून येईल, आणि तुम्ही त्याला खूप खूप सपोर्ट करत राहाल ह्याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच आणि कीप रॉकिंग. थँक्यू.